हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शुभ सकाळ सगळ्यांना. हा व्हिडिओ स्वरा बनवत आहे. तर पहा स्वराने कसा व्हिडिओ बनवलेला आहे. व्यवस्थित दिसत नसेल तर समजून घ्या. त्यानंतर मी आज रांगोळी काढून घेतली. छान रांगोळी काढल्यानंतर इकडे मी डाळ लावलेली आहे. मकर संक्रांती आहे त्यामुळे पुरणपोळी आणि खीर असे गोड जेवण बनवायचे आहे. एका कुकरला भात आणि एका कुकरला डाळ अशी लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता मी कांदे भाजून घेणार आहे सार बनवण्यासाठी. तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे आज म्हटले जाते. मग मी देवपूजा करायला घेतली. आज मला देव पूर्ण स्वच्छ करायचे होते. पूर्ण स्वच्छ त्यांची आंघोळ करून घ्यायची होती. मग मी माझ्याकडे भैया पावडर असते. भैया पावडरनेच मी देव साफ करत असते. एक एक देवांची मूर्ती घेऊन मी एक एक देव साफ करत आहे आणि गडव्यातील पाण्याने मी एक एक मूर्ती साफ करून घेत आहे. अशा पद्धतीने मी एक एक देव पूर्ण स्वच्छ करून घेतले. त्याचबरोबर गॅसवर डाळ लावलेली होती. डाळही शिजत आहे आणि कांदेही तोपर्यंत भाजले जातील. तोपर्यंत मी देव धुवायला बसलेली आहे. देवपूजा झाल्यानंतर मग मला स्वयंपाकही करायचा आहे, कारण या स्वयंपाकासाठी खूप वेळ लागतो. हे पहा, आता माझे देव पूर्ण स्वच्छ झालेले आहेत. एक एक देवाची मूर्ती मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने एका रुमालावर मी देव व्यवस्थित ठेवून घेतलेले होते. त्यांचे पूर्ण पाणी निथळल्यावर ते व्यवस्थित स्वच्छ पुसून कपड्याने आता मी देवांची मांडणी करून घेतलेली आहे आणि देवपूजा पूर्ण माझी झालेली आहे. कशी वाटली देवपूजा ते कॉमेंट करून नक्की सांगा. आता इकडे माझी खीर होत आहे. खिरेलाही उकळी फुटली आहे आणि इकडे डाळही शिजून तयार आहे. आता या डाळीचे मी पुरण करणार आहे आणि एका साईडला माझा सारही झालेला आहे. आता या डाळीत गूळ कापून मिक्स करेल आणि त्याचे पुरण होईल. मग मला पुरणपोळ्याही टाकून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने मी आता पुरण काढून घेत आहे. हे पुरण चाळणीने गाळल्यावर ते व्यवस्थित मिक्स होतं आणि गूळही त्याच्यात मिक्स होतो. पूर्ण बारीक झाल्याने पुरणपोळ्याही व्यवस्थित येतात. आता माझे पुरण पूर्ण गाळून झालेले आहे. मोबाईल साधा असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ दिसत नसेल, थोडा काटपटपणा त्यात दिसत असेल, तर माझा मोबाईल साधा आहे त्यामुळे पूर्ण क्लिअरिटी दिसत नाही. त्यामुळे थोडं मला समजून घ्या. आता इकडे कणिक मी मळून घेतलेली आहे पुरणपोळ्या करण्यासाठी. त्यानंतर आमचे जेवण वगैरे पूर्ण झालेले होते. मग आम्हाला जायचे होते बँकेत. स्वराचे पप्पा कंपनीतून थोड्या वेळ घरी आले होते, म्हणजे त्यांना जेवणही करायचे होते आणि आम्हाला बँकेत जायचे होते, म्हणून आम्ही बँकेत जाण्यासाठी निघालो होतो. तर रस्त्यात चालत असताना मी ही थोडी क्लिप घेतलेली आहे. बँकेत जाताना रस्त्यावर आम्हाला
हे रस्त्यात जाताना काय काय दुकानं लागतात ते मी थोडं घेतलेले आहे. मग आम्ही पोचलो बँकेत. बँकेत पोचल्यावर आम्हाला ATMचा फॉर्म भरून घ्यायचा होता, म्हणूनच आम्ही बँकेत गेलेलो होतो. बँकेतून निघाल्यानंतर मी ही छोटी क्लिप घेतलेली आहे.